आज छत्रपती संभाजीनगर येथील या मंदिरात आम्ही आलो. मी आणि सर दीपक, आमचे गुरुवर्य श्री दीपक ठाकूर साहेब. चला. महादेवाच्या मंदिरामध्ये आल्यावर काशी विश्वनाथ हे नाव घेतलं आणि आत्ताच मी काशीला विश्वनाथ मंदिर, जे आपल्या भारतातलं एक प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगापैकी एक देवस्थान आहे, त्याची महती ऐकून आलो. खरंच महादेवामध्ये जी शक्ती आहे आणि त्यामुळे आपला भारत एकवटलेला आहे. माहिती आहे की आपण जरी जातीमध्ये वेगवेगळे असतो, पण आपला जो महादेव आहे हा सगळ्या जाती धर्माचा एकमेव असा आपला तारणहार आहे, आपला देव आहे की ज्याच्यामुळे आपण सगळे त्या समाजामुळेच कदाचित मंदिरामध्ये आपली भावना जी आहे ती पवित्र होते. अशा या महादेवाच्या मंदिरात काशी विश्वनाथ हे नाव जेव्हा तुम्ही बघाल, जगाच्या पाठीवर पूर्ण इतिहास त्याच्या बाजूने गुंफलेला आहे. हे आहे काशी विश्वनाथ मंदिर, बीड बायपास, सोलापूर धुळे हायवे या ठिकाणी. आपतगाव भालगाव कमान आहे. या कमानीला लागूनच मोठे असे हे काशी विश्वेश्वर मंदिर आहे, काशी विश्वनाथ मंदिर आहे. वरच्या बाजूला मंदिराच्या इथे गणपती, त्यानंतर विठ्ठल रुक्माई आणि कोपऱ्यामध्ये साईबाबा आहेत. तीनही देवांच्या मूर्त्या एकदम सुबक सुंदर आहेत. त्यानंतर बाहेर प्रदक्षिणासाठी हा मोठा स्पेस आहे. भव्य दिव्य असे हायवेला लागूनच हे मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात खूप सारे डेव्हलपमेंट काम आता सुरू आहे, कारण हा एक पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. हायवेने येणारे जाणारे लोक इथे आवर्जून थांबतात, या मंदिराचे दर्शन घेतात आणि मग आपला प्रवास पुढे सुरू ठेवतात. त्यामुळे या मंदिराला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे, विस्तीर्ण आहे. यामुळेच इथले आकर्षण जास्त आहे. आता आहे खाली गाभाऱ्यामध्ये मेन मंदिर. या ठिकाणी आत्तापर्यंत मी पाहिलेली सर्वात मोठी अशी महादेवाची पिंड आहे. ही पिंड खूप मोठी आहे, आपण याचा अंदाज घेऊ शकतात आणि एकदम सुबक सुरेख अशी आहे. त्या पिंडीमागे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. या सुबक कलाकृतीमुळे, मंदिराच्या पावित्र्यामुळे लोक येथे आकर्षित होतात. या ठिकाणी दर सोमवारी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो, महाआरती असते, दररोज संध्याकाळी आरती असते. त्यामुळे लोक आवर्जून या ठिकाणी येतात.